नमस्कार. आज आपण आपल्या राजकारणातील कळीचे शब्दप्रयोग हा घटक बघणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला राजकीय प्रक्रियेतील कळीचे शब्दप्रयोग म्हणजे काय, आपल्या वर्तमान राजकीय प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्या शब्दांना कळीचे स्थान प्राप्त झालेले आहेत आणि या कळीच्या शब्दातून कोणता राजकीय आशय व्यक्त केला जातो हे समजणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपली राजकीय मानसिकता त्यातून कशी घडते हे देखील आपल्याला स्पष्ट करता येईल. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, दैनंदिन राजकारणामध्ये वृत्तपत्रांमधून, संपर्क माध्यमांतून, राजकीय व्यासपीठांवरून किंवा नेत्यांच्या तोंडून काही शब्द प्रयोग सातत्याने केले जातात. बघा, अल्पावधीतच त्यांना स्वतःचा असा एक राजकीय संदर्भ प्राप्त होतो. प्रचलित राजकीय व्यवहारांच्या संदर्भात असे शब्द अधिकच अर्थवाही बनतात. त्या शब्दांच्या उच्चाराबरोबरच आपल्या मनात काही विशिष्ट राजकीय संदर्भ जागे होतात. त्या प्रकाशात आपण प्रचलित राजकीय वास्तव समजावून घेऊ लागतो. बघा, हे शब्द कसे वापरले जातात, त्यांचा आपल्या राजकीय व्यवहारांशी संबंध कसा पोहोचतो, या सर्व गोष्टींचा आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण कळीचे शब्दप्रयोग, त्याचा अर्थ आणि त्याचं स्वरूप पाहूयात. बघा, हितसंबंधांचा आविष्कार, सुसूत्रीकरण आणि संघटन हा राजकीय प्रक्रियेचा गाभा असतो. हितसंबंधांचा आविष्कार हा शब्दामधूनच घडतो. बघा, साहजिकच काही शब्द जे आहेत ते शब्द विशिष्ट वर्गाच्या हितसंबंधाची कायमची संलग्न होतात. या शब्दाच्या उच्चारसरशी संबंधित गट, त्यांचं राजकारणातील अग्रक्रम, त्यांची राजकीय शक्ती व प्रतिष्ठा आणि प्रचलित राजकारणातील त्यांचं स्थान, या गोष्टी आपल्या पुढे सहज येत असतात. बघा, अशा शब्दांना राजकारणात कळीचे महत्त्व प्राप्त होतं. कारण बघा, त्या शब्दातून संबंधित राजकीय प्रवाह सूत्ररूपाने व्यक्त केले जातात. उदाहरणार्थ बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात जहाल आणि मवाळ या शब्दातून विशिष्ट राजकीय अर्थ व संदर्भ प्राप्त झाला होता. या शब्दाच्या उच्चाराबरोबरच त्या काळातील राजकीय अंतर्प्रवाहावर एकदम प्रकाश पडत असतो. म्हणूनच तत्कालीन राजकीय प्रक्रियेच्या संदर्भात या शब्दांना कळीचं महत्त्व आल्याचं आपल्या लक्षात येईल. बघा, राजकारणात कळीचं स्थान प्राप्त झालेल्या शब्दांचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे काय, तर अशा शब्दांना त्यांच्या कोशगत अर्थापलीकडील काही विशिष्ट राजकीय अर्थ प्राप्त झालेले असतात. उदाहरणार्थ, जहाल या शब्दाचा कोशगत अर्थ हा उग्र, कडक असा असतो. पण बघा, टिळक युगातील राजकारणाच्या संदर्भात या शब्दाला त्याच्या रूढ अर्थापलीकडील राष्ट्रवादी चळवळ्या, सामाजिक सुधारणापेक्षा राजकीय सुधारणांना अग्रक्रम देणारा सनदशीर अर्ज, विनंत्याच्या राजकारणाबाबत असमाधानी असलेला, ब्रिटिश धार्जिण्य भूमिका न घेता परकीय सत्तेशी उघडपणे दोन हात करू इच्छिणारा, असे अनेक अर्थ प्राप्त झाल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजेच बघा, राजकारणातील कळीचे जे शब्द आहेत ते शब्द हे त्या शब्दांच्या रूढ अर्थाव्यतिरिक्त देखील अनेक इतर अर्थ ध्वनित करत असतात. इतकंच नाही तर तत्कालीन राजकीय प्रवाहाचे देखील ते वाहक असतात. बघा, कळीच्या शब्दाचं दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्या शब्दाच्या अर्थासंबंधीची लवचिकता हे आहे. कळीच्या शब्दांना स्थूलमानाने जरी एक विशिष्ट अर्थ प्राप्त होत असला तरी शास्त्रीय परिभाषेत शब्दांप्रमाणे तो अर्थ जो आहे तो काटेकोर नसतो. त्या स्थूल अर्थाच्या अनेक छटा संभवतात. त्यामुळे बघा, अशा शब्दांच्या अर्थात एक अंगभूत लवचिकता प्राप्त झालेली असते. त्यामुळे राजकारणात विविध संदर्भात सोयीनुसार तो शब्द वापरणे सहज शक्य होते. उदाहरणार्थ बघा, आपल्या राजकारणातील शहरी आणि ग्रामीण हा शब्दप्रयोग घ्या किंवा कामगार आणि किसान हे शब्द घ्या. आपल्या राजकीय प्रक्रियेच्या संदर्भात
या शब्दांच्या अर्थाभोवती काही एक संदिग्धता असते. जसं उद्योगपतींच्या संदर्भात बडा जमीनदार हाही किसान असतो व छोटा अथवा भूमिहीन शेतकरी हा देखील किसान असतो. साहजिकच बघा, राजकीय संवाद करताना ढोबळमानाने किसान हा शब्द वापरला की शेतकरी वर्गांतर्गत सर्व स्तर त्यामध्ये समाविष्ट होतात व किसानांचं कल्याण, किसान नीती, जय किसान या शब्दांवरून भूमिहीन शेतकऱ्यांपासून बड्या शेतकऱ्यांपर्यंतचे सर्वच किसानांना दिलासा मिळतो. परिणामतः बघा, राजकारणामध्ये कळीच्या शब्दार्थाबाबतची देखील संदिग्धता लक्षात घेऊन विविध नेते व हितसंबंधी गट अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपापले राजकारण पुढे रेटण्यासाठी कल्पकतेने करत असतात. राजकारणातील कळीच्या शब्दाचं आणखी देखील एक वैशिष्ट्य असतं. बघा, वरवर पाहता हे शब्दप्रयोग वर्णपर व विश्लेषणपर असतात, पण त्याच वेळी काही ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे संबंधितांना त्यातून काही विशिष्ट जाती वर्गांचा किंवा जाती संबंधांचा अचूक बोध देखील होत असतो. उदाहरणार्थ, दलित, पददलित या शब्दांना इतिहासाच्या विविध टप्प्यांवर जे राजकीय संदर्भ चिकटले आहेत, त्यामुळे बघा या शब्दांच्या वापरासरशी सर्वांनाच त्यातील जात वर्गीय वास्तवाचा बोध होतो. आणि या दृष्टीने पाहता कळीचे शब्दप्रयोग जे आहेत ते राजकारणात विशिष्ट हितसंबंधांचा प्रभावी आविष्कार करत असतात, हे सहजच लक्षात येईल. साहजिकच आपापल्या राजकीय शक्तीच्या संवर्धनासाठी व संचालनासाठी या शब्दाचा अर्थपूर्ण वापर राजकीय व्यवहारात केला जातो. मग बघा, इथपर्यंत आपण राजकीय प्रक्रियेतील कळीच्या शब्दाचं स्वरूप कसं असतं हे बघितलं. आता आपण आपल्या राजकारणातील काही प्रचलित कळींच्या शब्दाचा अर्थ आशय समजून घेऊ, तसेच वर्तमान राजकारणाच्या संदर्भात त्यांचा कसा वापर केला जातो ते देखील पाहूया. तर आता आपण महत्वाचे जे कळीचे शब्द आहेत त्याचा राजकीय आशय पाहूया. त्यामध्ये सर्वात आधी डावे आणि उजवे पाहूयात. बघा, आपल्या राजकीय व्यवहारात डावी आघाडी, डावा विचार, डावे पक्ष, उजवे पक्ष, उजवी विचारसरणी असे जे शब्द आहेत ते शब्द वारंवार वापरले जातात. बघा, त्यातील जो डावा आणि उजवा म्हणजे काय, तर या शब्दांच्या उच्चाराबरोबर आपल्या मनात कोणते राजकीय संदर्भ जागे होतात. निव्वळ मराठी भाषेच्या संदर्भात उजवा आणि डावा या शब्दांना एकतर दिशादर्शक अर्थ आहेत किंवा अधिक प्रतीचा, सरस व कमी प्रतीचा असे गुणदर्शक अर्थ चिकटलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, बौद्धिक क्षमतेच्या बाबतीत अशोकपेक्षा सतीश जरा उजवाच आहे यासारख्या वाक्यातून बघा आपण एखाद्याची ज्येष्ठ कनिष्ठता सूचित करत असतो. राजकारणाच्या शब्दात मात्र डावे उजवे हे शब्दप्रयोग जे आहेत ते मूळ इंग्रजीतील लेफिस्ट व राईटिस्ट या शब्दप्रयोगाचं मराठी रूप म्हणून वापरतो. अर्थात बघा, लेफिस्ट व राईटिस्ट या शब्दांना जो राजकीय अर्थ आहे तोच अर्थ आपल्या राजकारणातील डाव्या उजव्या या शब्दांना आपण बहाल केलेला आहे. तेव्हा बघा, डावा उजवा या शब्दांचा राजकीय अर्थ कोणता हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळामध्ये बघा, इस्टेट्स आणि जनरल यांची पहिली संयुक्त बैठक जेव्हा निमंत्रित केली गेली तेव्हा बघा फ्रेंच राज्याच्या उजव्या हातास सरदार मंडळी बसली आणि डाव्या बाजूला इतरे जण बसले. उजवीकडील मंडळी व्यवस्थेची समर्थक होती, तर डावीकडील मंडळी जी आहे ती त्या व्यवस्थेत बदल घडवून म्हणणारी होती. तेव्हापासून बघा डावे म्हणजे बदलला अनुकूल, सुधारणावादी, पुरोगामी व उजवे म्हणजे स्थितीवादी, परिवर्तनाविरोधी असं संबोधनाचा प्रघात पडलेला. औद्योगिक क्रांती नंतरच्या व विशेषतः पहिल्या महायुद्धानंतरच्या राजकारणामध्ये डावे व उजवे हे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण रूढ झालेलं आहे.
या शब्दांचा विशिष्ट हेतुपूर्ण व भावपूर्ण अर्थ सर्वत्र मान्य झालेला आहे. बघा, सर्वसाधारणपणे जे प्रस्थापित समाज जीवनाचे व राजकारणाचे समर्थन करतात त्यांची गणना उजव्यात केली जाऊ लागली आणि या उलटच सामाजिक व राजकीय क्रांती किंवा परिणामकारक सुधारणा करू इच्छिणाऱ्या किंवा मूलभूत परिवर्तन करू इच्छिणाऱ्यांचा समावेश डाव्या गटात होऊ लागला. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत पुढे साम्यवाद्यांची गणना डाव्यात व अन्य प्रस्थापितांच्या उजव्यात होऊ लागली व डावे पक्ष डावा विचार म्हणजे साम्यवादी पक्ष साम्यवादी विचार असं समीकरण जे आहे ते दृढ झालं. मग यावरून असं स्पष्ट होतं की डावे उजवे या शब्दांच्या अर्थछटा काळानुसार बदलल्या आहेत. तथापि सर्वसाधारणपणे तौलनिक विचार करता जे परंपरावादी, स्थितीवादी, क्रमवादी आणि आस्ते कदम धोरणाचे राजकीय सामाजिक परिस्थितीचे समर्थन करतात त्यांना उजवे म्हणतात, तर परिवर्तनवादी, क्रांतिवादी, जहाल राजकारण करणाऱ्यांना डावे म्हटले जाते. विशिष्ट राजकीय भावना चेतवण्यासाठी व हितसंबंधांना अभिव्यक्त करण्यासाठी या शब्दांचा सर्रास उपयोग केला जातो. राजकारणातील सर्वच पक्षांना मान्य होईल अशी या शब्दांची व्याख्या करणं तत्वतः अशक्यच आहे, पण ही अव्याख्यतेचाच व शब्दांचं बलस्थान असतं हे खरं. त्यानंतर आता हरिजन व दलित यांच्याविषयी घेऊयात माहिती. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात फुले आंबेडकर चळवळीने अस्पृश्य वर्गात जी सामाजिक व राजकीय जागृती केली त्यामुळे अस्पृश्यतेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या ऐरणीवर आला. स्वातंत्र्यपूर्व काळात दलित हा शब्द फारसा प्रचलित नव्हता. आज आपण ज्यांना दलित जाती म्हणतो त्यांचा निर्देश त्या काळी प्राय अस्पृश्य वर्ग म्हणून केला जात असायचा. बघा, फुले आणि आंबेडकर यांना अतिशूद्र म्हणून संबोधित केलं गेलं होतं. सावरकर त्यांना पूर्वास्पृश्य म्हणायचे, तर माटे त्यांचा निर्देश अस्पृश्य वर्ग म्हणून करीत असायचे. गांधीजींनी मात्र त्यांना उद्देशून हरिजन हा शब्द वापरला. बघा, हरिजन म्हणजे देवाची माणसं. ईश्वर हा मित्रहीनाचा सखा, असह्यांचा सहाय्यक व दुर्बलांचा त्राता. भारतात हिंदू समाजातील अस्पृश्य वर्गा इतका मित्रहीन, असहाय्य व दुर्बल घटक इतर कोण आहे असा सवाल करून गांधीजी म्हणतात की हे अस्पृश्य सर्वाधिक दुर्बल, त्यांचा त्राता देखील ईश्वर म्हणून तेच खरे देवाचे लोक हरिजन. तेव्हा बघा, 1930 नंतरच्या काळात हरिजन शब्द अस्पृश्य वर्गाच्या अस्मितेशी निगडीत करण्याचा प्रयत्न झाला. आंबेडकरांनी व त्यानंतरच्या आंबेडकर चळवळीने मात्र हा शब्द कधीच स्वीकारला नाही. अस्पृश्य, अतिश्रुद्ध असे शब्दप्रयोग त्यांनी केले. बघा, 1935 नंतर अस्पृश्य वर्गास अनुसूचित जाती या शब्दाने देखील संबोधलं जाऊ लागलं. स्वातंत्र्योत्तर भारतीय संविधानाने अनुसूचित जाती हाच शब्द स्वीकारला. अस्पृश्यतेची प्रथा कायद्याने बंद केली. 1920 नंतर बघा, भारतात अवतरलेल्या साम्यवादी विचारसरणीने श्रमजीवी शोषित वर्गाची अस्मिता जागी केलीच होती. सर्वात शोषित वर्ग देखील अस्पृश्य जातीच, म्हणून अस्पृश्यांचा शोषित वर्गात आपोआप अंतर्भाव झाला व धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या शोषित वर्ग या अर्थाने दलित हा शब्दप्रयोग हळूहळू रूढ झाला. दलित हा आजच्या राजकारणातील कळीचा शब्दप्रयोग. बघा, दलित अस्मिता, दलित क्रांती, दलित चळवळ, दलित साहित्य, दलित शक्ती या शब्दांमधून तो वारंवार आपल्या कानावर येतो. इतर कळीच्या शब्दांप्रमाणेच या शब्दांचा अर्थ देखील पुरेसा लवचिक आहे. दलित म्हणजे काय, तर अस्पृश्य जाती असाही त्याचा अर्थ होतो, तर दलित म्हणजे शोषित वर्ग असा देखील त्याचा अर्थ होत असतो. बघा, दलितांवरील अत्याचार, दलित वस्त्यांवरील हल्ले
अशा शब्द प्रयोगातून दलित शब्दाचा पहिला अर्थ जो आहे तो अर्थ ध्वनित होतो, तर अखेर सर्व स्त्रिया या एका परीने दलितच आहेत यांसारख्या विधानातून दलित शब्द या शब्दाचा दुसरा अर्थ सूचित होतो. बघा, या शब्दाच्या लवचिकतेमुळे डाव्यापासून उजव्यापर्यंत सर्वच राजकीय पक्ष दलित शब्दाचा वापर आपापल्या राजकीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी करत असल्याचे दिसून येते. त्यानंतर पुढे आता किसान आणि कामगार यांच्याविषयी माहिती घेऊया. बघा, पहिल्या महायुद्धाच्या सुमारास भारतातील भांडवलशाहीच्या विकासाला गती आलेली होती. कारखानदारीमध्ये देखील वाढ झालेली होती. शहरीकरणाला वेग आला होता. पण बघा, युद्धोत्तर आर्थिक मंदीचं सावट जे आहे ते सावट जगभर पसरलं. भारतातील वाढत्या कारखानदारीसह खीळ बसली. वेतन कपात, टाळेबंदी, मजूर कपात यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे. कारखान्यात काम करणारा कामगार रस्त्यावर आला. आपल्या न्याय्य हक्कांसाठी तो संघटित होत गेला. परिणामतः बघा, भारताच्या राजकारणात कामगार शक्तीचा उदय झाला. 1924 ते 1929 या काळातील मुंबईतील गिरणी कामगारांचे लढे याची साक्ष देतात. बघा, याच सुमाराला आर्थिक मंदी, दुष्काळ, वाढते सावकारी कर्जाचे पाश व डोईजवळ शेतसारा या अरिष्टात सापडलेला शेतकरी वर्ग देखील जागा झाला. भारतातील विविध भागात शेतकरी आंदोलनं सुरू झाली. 1917चा खेडा येथील सत्याग्रह, त्या पाठोपाठच झालेला बारडोली, मुळशी येथील शेतकरी लढे यातून शेतकरी शक्तीचा प्रत्यय आला. बघा, अशा रीतीने कामगार शक्ती बरोबरच शेतकरी शक्तीचा देखील उदय झाला. कामगार संघटना व किसान संघटना स्थापन झाल्या व कामगार व किसान या शब्दांना राजकीय प्रक्रियेत कळीचं स्थान प्राप्त झालं. बघा, कामगार म्हटलं की कारखान्यात श्रम करणारा कुशल व अकुशल वर्ग डोळ्यापुढे येतो, तर किसान म्हटलं की शेतीवर उपजीविका करणाऱ्या शेतकरी वर्गाचं आपल्याला लक्षात येत असतं. भांडवली विकास प्रक्रियेमध्ये या दोन्ही वर्गांचे जे उत्पादन आहे ते उत्पादन प्रक्रियेमधलं स्थान लक्षात घेतलं तर सर्वच राजकीय पक्षांना कामगार व किसान शक्तीचं संघटन व संचालन करावं लागतं. बघा, परिणामतः आपापल्या राजकीय कार्यक्रमात या वर्गांना अनुलक्षून काही ना काहीतरी सवलती देण्याची भाषा जी आहे ती भाषा प्रत्येक राजकीय पक्षच करत असतो आणि यातूनच कामगार व किसान कल्याण हे शब्द राजकारणात परवलीचे शब्द बनतात व ते आपल्या राजकीय भावविश्व व्यापून टाकत असतात. त्यानंतरचं आहे बघा आदिवासी आणि वनवासी. बघा, दलित या शब्दाप्रमाणेच आदिवासी किंवा वनवासी हे शब्दप्रयोग आपल्या वर्तमान राजकीय प्रक्रियेतील कळीचे शब्दप्रयोग झालेले आहेत. आदिवासींवरील अत्याचार, आदिवासी विकास योजना, आदिवासी राज्याची मागणी, वनवासी कल्याण आश्रम, आदिवासी साहित्य, आदिवासांचं पुनर्वसन यासारख्या शब्दप्रयोगातून आदिवासी शब्द हा आपल्या राजकीय जाणीवेच्या क्षेत्रात शिरतो. बघा, संस्कृती विकासाच्या प्रक्रियेत ते मूळ प्रदेशापासून हटत हटत डोंगर कपारीस जंगलात गेले. या अर्थी बघा, ते आपल्या विकसित संस्कृतीचे बळी ठरले. पुढारलेल्या जमातींनी त्यांच्या जमिनी बळकावल्या, शेती बळकावल्या व त्यांना देशोधडीस लावलं. बघा, पुढारलेल्या जमातींशी त्यांचा संपर्क तुटला व ते आपली आदिम संस्कृती जपत जपत कसे बसे आज आपले अस्तित्व टिकवून आहेत. राष्ट्र उभारणीच्या व राज्य बांधणीच्या प्रक्रियेत या मागास आदिवासी समाजांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात कसं सामील करावं या प्रश्नापोटी आधुनिक समाजाने आदिवासी समाजाची दखल घेण्यास सुरुवात केली. बघा, भारतामध्ये प्रथम ख्रिश्चन मिशनरी व नंतर गांधीवादी व साम्यवादी कार्यकर्त्यांनी आदिवासी क्षेत्रात कार्य सुरू केलं. अगदी अलीकडील काळात
हिंदुत्ववादी संघटनांनी देखील आदिवासी क्षेत्रात कार्य करण्याला सुरुवात केलेली आहे. बघा, स्वतंत्र भारताच्या शासनाने देखील आदिवासी कल्याण योजनांना प्राधान्य दिलं. या सर्वांच्या आदिवासी क्षेत्रात काम करण्यामागील प्रेरणा अर्थातच भिन्न भिन्न आहेत. साहजिकच बघा, त्याचा आपल्या राजकीय प्रक्रियेवर एक अटळ परिणाम झालेला आहे. हिंदुत्ववादी संघटना आदिवासी ऐवजी वनवासी शब्द वापरतात. बघा, त्यांच्या म्हणण्यानुसार या लोकांना आदिवासी म्हटल्याने व ते आपण यांच्यात एक दुरावा निर्माण होतो. शिवाय बघा, हा शब्द इंग्रजांनी रूढ केलेला आहे. त्यात त्यांच्या फोडा आणि जोडा या नीतीची विजेत्र आहेतच. त्यापेक्षा वनवासी शब्दाने या जमातीचं अधिकच यथोचित वर्णन होतं. शिवाय बघा, ते आदी म्हणजे मूळचे रहिवासी व आपण नंतरचे उपरे हा दुजा भाव देखील वनवासी शब्दाने नष्ट होतो. परिणामतः बघा, सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सुकर होते. म्हणून आदिवासींपेक्षा वनवासी शब्दच अधिक योग्य आहे. बघा, या उलट डाव्या चळवळीतील नेते आदिवासी शब्दच वापरतात. कारण का? तर कारण त्यांना अभिप्रेत असलेली संघर्षात्मक राजकारणाची प्रक्रिया या शब्दाने अनायासेच व्यक्त होते. आदिवासींच्या शोषणावरच शहरी संस्कृती देखील आहेरे वर्गाची वाढ झाल्याने आदिवासींचे हितसंबंध हे नागरी हितसंबंधांच्या विरोधात असून उभय पक्षातील नाते हे वर्ग संघर्षाचे देखील आहे असं स्पष्टीकरण डावे देतात. तात्पर्य काय? तर आदिवासी वनवासी हे नुसतेच पर्यायी शब्द नसून आदिवासी प्रश्न समजावून घेण्याच्या दृष्टीने ते कळीचे शब्द बनतात. सामान्य माणसापर्यंत यापैकी जो शब्द पोहोचतो त्यावरून त्याचे त्या राजकीय प्रश्नाचे आकलन निर्धारित होते आणि या दृष्टीने पाहता आपली राजकीय मानसिकता घडविण्यात चालू राजकारणातील कळीचे शब्द कसे कार्यशील असतात हे समजून येईल. त्यानंतर बघा, पुढे पांढरपेशा व बहुजन समाज पाहूया. महाराष्ट्राच्या राजकारणात पांढरपेशा वर्ग व बहुजन समाज या शब्दांना काही निश्चित ऐतिहासिक संदर्भ आहेत. बघा, म्हणूनच येथील राजकीय प्रक्रियेत हे शब्द सर्वच राजकीय पक्ष व संघटना सर्रासपणे वापरतात. त्याद्वारे आपापले राजकारण ते पुढे रेटीत असतात. साधारणतः बघा, पांढरपेशा म्हणजे उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्षपणे न गुंतलेला वकिली, शिक्षकी पेशातील व वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच प्रसार माध्यमे, सनदी सेवा इत्यादी क्षेत्रात नियमित वेतनावर काम करणारा आर्थिक दृष्ट्या सुरक्षित असा वर्ग सूचित होतो. बघा, याच वर्गास उद्देशून बऱ्याचदा नागरी मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी असे देखील शब्द वापरले जातात. ब्रिटिश राजवटीमध्ये आधुनिक शिक्षणास सुरुवात होताच इंग्रजी विद्याभूषित असा एक नवशिक्षित वर्ग महाराष्ट्रात उदयास आला. वकिली, शिक्षण, सनदी सेवेत शिरून या वर्गाने नागरजीवनात व यथावकाश राजकीय क्षेत्रात देखील आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. अर्वाचीन महाराष्ट्रातील पांढरपेशा वर्ग तो हाच. बघा, या उलट बहुजन समाज हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातील ब्राह्मणोत्तर मध्यम जातीच्या राजकीय अस्मितेचा द्योतक झालेला आहे. 19व्या शतकात ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधात फुल्यांनी शूद्रातिशूद्रांची अस्मिता जागी केली. ही गोष्ट लक्षात घेता बहुजन समाजवादी विचारांचे आद्य प्रवक्ते फुलेच ठरतात. बघा, प्रत्यक्ष फुल्यांच्या लिखाणात बहुजन समाज हा शब्द अभावानेच येत असला तरी ज्या शूद्र वर्गाची अस्मिता फुल्यांनी जागी केली तो शूद्र वर्ग हाच नंतरच्या ब्राह्मणोत्तर चळवळीतून आपली अस्मिता व्यक्त करताना दिसतो. साहजिकच बघा, बहुजन या शब्दाचा सद्यकालीन संदर्भ हा देखील मुख्यत्वे ब्राह्मणोत्तर मध्यम जाती वा जातीपुंज असाच आहे. बहुजन समाजाचे हित, बहुजन समाजातील शिक्षण प्रसार यांसारख्या वाक्यप्रयोगातून
या ज्या जाती आहेत त्या जाती व जातीपुंजाचाच निर्देश होत असतो. साहजिकच बहुजन समाज या शब्दातून अजमातीस्तरी मध्यम शेतकरी जाती, ब्राह्मणेतर वर्ग हाच अर्थ सूचित होतो. अतिशूद्र जातीचा त्यात अंतर्भाव होत नाही हे खरंच. तथापि बघा, इतर कळीच्या शब्दांप्रमाणे याही शब्दाला स्वतःची एक लवचिकता असल्यानं क्वचित प्रसंगी दलित, पददलित वर्गास सामावून घेण्या इतपत बहुजन समाज या शब्दाची व्याप्ती वाढविली जाते. पण या शब्दाला चिकटलेल्या निश्चित ऐतिहासिक संदर्भामुळे संबंधितांना या शब्दाद्वारे विशिष्ट जातीच्या व जाती संबंधांचा अचूक बोध होतो हे देखील खरं. बघा, या कळीच्या शब्दाव्यतिरिक्त अजून देखील कितीतरी शब्दप्रयोग आपल्या राजकारणात प्रचलित आहेत. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी निर्माण केलेल्या इंडिया विरुद्ध भारत हा शब्द किंवा ग्रामीण आणि शहरी हे शब्द, तसेच विकासवादी व पर्यावरणवादी, समतावादी, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक, अतिरेकी, नक्षलवादी, तामिळवाग, घुसखोर अशा अनेक शब्दांना प्रचलित राजकारणाच्या संदर्भात कळीचं महत्व आल्याचं दिसून येतं. बघा, या शब्दातील भिन्न अर्थछटा आपल्यावर भिन्न प्रकारचा राजकीय संस्कार करत असतात. भिन्न भिन्न राजकीय प्रवाह आपापल्या राजकीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राजकीय शक्ती संघटनेचं एक साधन म्हणून या कळीच्या शब्दांचा वापर करत असतात. बघा, परिणामतः हे शब्द राजकीय व्यवहारात परावलीचे बनतात आणि त्यांच्या नित्यांच्या वापरातून आपली राजकीय मानसिकता घडत जाते, तसेच व्यक्त होत जात असतात. तर अशा रीतीने विभूती प्रतिमा, प्रतीक, प्रेरक घटना व राजकारणातील कळीचे शब्दप्रयोग हे एकाच वेळेस आपली राजकीय मानसिकता घडवण्यामध्ये क्रियाशील असतात. तर बघा, अशा प्रकारे आपली राजकीय मानसिकता घडविण्याच्या कामी प्रचलित राजकारणातील कळीचे शब्द फार महत्वाची भूमिका बजावत असतात. विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत या शब्दांना एक निश्चित असं राजकीय आशय प्राप्त झालेला असतो. साहजिकच बघा, राजकीय प्रक्रियेतील विविध हितसंबंधात्मक नाती व व्यवहार सूचित करण्याच्या कामी या शब्दांचा वापर सर्रासपणे केला जातो. कळीच्या शब्दांचा अर्थ स्थूल मानाने स्पष्ट असलं तरी बहुतांशी ते संदिग्धच असतात आणि या संदिग्धतेमुळेच या शब्दांना स्वतःची अशी लवचिकता प्राप्त झालेली असते. बघा, परिणामतः व्यापक संदर्भात जरी ते शब्द वापरले जात असले तरी संबंधितांना त्यातून नेमका अर्थबोध होतच असतो आणि त्यानुसारच ते राजकीय प्रक्रियेत क्रियाशील देखील होत असतात. राजकीय प्रक्रियेतील बदलांबरोबरच या शब्दांचे अर्थ आणि आशय देखील बदलू शकतात. तथापि बघा, समकालीन राजकीय संदर्भ स्पष्ट करण्याच्या कामी या शब्दांचा उपयोग हा फारच प्रभावीपणे होऊ शकतो. म्हणूनच भिन्न हितसंबंधी गट आपापल्या राजकारणाच्या पूर्ततेसाठी हे शब्द आवर्जून वापरतात. त्यांच्या या वापरातून आपल्यावर काही एक राजकीय संस्कार होत जातो आणि त्यातूनच आपली मानसिकता जी आहे ती मानसिकता घडवली जात असते. दबाव गटांचं राजकारण हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, या घटकामध्ये आपल्याला भारतातील राजकारणामधील दबाव गटाचं स्वरूप, त्याची कार्यपद्धती व महत्व याविषयीचा विशेष अभ्यास करायचा आहे. तर बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला भारतातील दबाव गटाचं स्वरूप व वैशिष्ट्य, व्यापार आणि उद्योग व्यवसायांशी संबंधित दबाव गट, श्रमिकांचे दबाव गट, शेतकऱ्यांचे दबाव गट, या संघटित व्यावसायिक दबाव गटांचं स्वरूप, विद्यार्थी, युवक व महिला यांच्या विवक्षित क्षेत्रासंबंधीच्या दबाव गटांची माहिती, जाती, धर्म व संस्कृती, आदिवासी व भाषा यांच्याशी संबंधित अशा वेगवेगळ्या समाज घटकांच्या दबाव गटांचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. तर आपण सर्वात पहिले प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची थोडक्यात आपण प्रस्तावना पाहूयात. बघा, समाज
हा जसा व्यक्तींनी बनलेला आहे तसाच तो व्यक्तींच्या गटांनी देखील बनलेला आहे. समानधर्मी व्यक्ती समान हितसंबंधांनी प्रेरित होऊन एकत्र येतात व त्यांचा गट बनतो. बघा, अशा प्रकारच्या गटाचा संघर्ष, त्या संघर्षातून होणारा समन्वय व तडजोड आणि या गटांच्या अधिकाधिक हितसंबंधांना सामावून घेण्याची प्रक्रिया म्हणजे काय, तर म्हणजेच राजकारण. बघा, राजकीय प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष प्रत्यक्षरित्या सहभागी होऊन महत्वाची भूमिका बजावतात. त्याप्रमाणेच बघा, अन्य अनेक आर्थिक, व्यावसायिक, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक गट आपल्या सदस्यांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी शासनावर दबाव आणून अप्रत्यक्षरित्या राजकीय प्रक्रियेत सहभागी होत असतात. या गटांनाच दबाव गट असं म्हणतात. बघा, अमेरिकेमध्ये डेव्हिड टरुमन, व्ही.ओ.की इत्यादी विचारवंतांनी अशा दबाव गटांचा अभ्यास करून राजकीय प्रक्रियेतील त्यांचं महत्व जे आहे ते महत्व आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. हे दबाव गट आपल्या हितसंबंधांचा पद्धतशीरपणे प्रचार करतात व आपल्याला अनुकूल अशा प्रकारचे लोकमत निर्माण करतात. शासकीय अधिकारी, राजकीय पक्षांचे नेते, कायदे मंडळातील सदस्य यांच्याशी सतत संपर्क ठेवून दबाव गट त्यांना आपल्या हितसंबंधांची योग्य ती माहिती पुरवतात. वेळ प्रसंगी बघा, आपला हेतू साध्य करण्यासाठी हे दबाव गट राजकीय पक्षांशी हात मिळवणी देखील करतात. तथापि या सर्व गोष्टींच्या मागे त्यांचा हेतू सत्तेमध्ये सहभागी होण्याचा नसून आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी शासनावर दबाव आणणे हाच असतो. हितसंबंधी गट शासनावर प्रभाव टाकण्यासाठी जेव्हा कृती करतात तेव्हा त्यांना दबाव गट असे म्हणतात. कायदे मंडळातील सदस्यांवर प्रभाव गाजवण्यासाठी हे दबाव गट ज्या राजकीय तंत्राचा वापर करतात त्याला लॉबिइंग असं म्हणतात. बघ, पक्ष सदस्यांच्या भेटीसाठी भेटीगाठी घेणे, शिष्टमंडळ पाठवणे इत्यादी जे मार्ग आहेत तर त्या मार्गापासून तर पैशाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर करून दबाव गट आपली जी लॉबी आहे ती लॉबी निर्माण करतात. बघा, अलीकडच्या काळात मात्र हे जे दबाव गट आहेत ते दबाव गट काही प्रसंगी बेकायदेशीर व हिंसक मार्गाचा देखील अवलंब करत असतात. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये पाश्चात्य देशांप्रमाणेच सुसंघटित दबाव गट मोठ्या प्रमाणावर कार्य करताना दिसत नाही. तरी देखील बघा, भारताच्या राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांचं कार्य जे आहे ते दुर्लक्षणीय नाही. भावी काळात तर भारतामध्ये या दबाव गटांना राजकीय प्रक्रियेमध्ये महत्वाचं स्थान प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणूनच बघा, मायरन विनर, स्टॅनले कोचाने इत्यादी पाश्चात्य राज्यशास्त्रज्ञांनी भारतातील दबाव गटाचा काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे. तर याच भारतातील दबाव गटाचं स्वरूप आणि कार्यपद्धती आपल्याला समजून घ्यायची आहे. तर सर्वात पहिले आपण भारतातील दबाव गटांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे तर ते बघूयात. बघा, भारतीय समाजामध्ये सत्ता आणि राजकारण याबद्दल एक प्रकारची अविश्वासाची भावना आहे. सत्ता आणि राजकारण ही व्यक्तिगत स्वार्थ साधण्याची साधनं आहेत. अशा प्रकारच्या विचारांमुळे चारित्र्य संपन्न व्यक्ती राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. राजकारणामध्ये असल्यास तर त्या व्यक्ती सत्तेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. विरक्ती आणि संन्यास यांच्याबद्दल भारतीय जनतेच्या मनामध्ये खोल आदराची भावना आहे. 1934 नंतर महात्मा गांधी काँग्रेसचे साधे सभासद देखील राहिले नाहीत. जयप्रकाश नारायणांनी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. विनोबांनी राजकारणापासून अलिप्त राहूनच सर्वोदयाचं आंदोलन केलं. सत्ता आणि राजकारण यांच्याकडे बघा पाहण्याच्या या दृष्टीमुळेच भारतीय राजकारणात दबाव गटांची वाढ ही सहज रीतीने झालेली नव्हती. पाश्चिमात्य देशाप्रमाणेच दबाव गट स्थापन करून शासनावर प्रभाव टाकणे ही भारतीय समाजाच्या नैतिक मूल्यावस्थेमध्ये सहजपणे स्वीकारली जाणारी बाब नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश राज्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये एक प्रकारचा दुरावा होता. जाती, धर्म
या परंपरागत समाज रचनेमध्ये महत्व असलेल्या संस्थांचाच त्यावेळी शासनावर प्रभाव पडू शकत होता. पारतंत्र्यामुळे बघा लोकशाही संस्थांची पूर्ण वाढ झालेली नव्हती. त्यामुळे आपल्या हितसंबंधांची जपवणूक करणारे दबावगट स्थापन करून त्यांच्याद्वारे आपल्या मागण्या मान्य करून घेणे हेच कठीणच काम होतं. स्वातंत्र्य प्राप्ती हेच प्रमुख उद्दिष्ट असल्यानं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये अनेक हितसंबंधी गट एकत्र आले. स्वातंत्र्यानंतर सत्ता हाती आल्यानंतर स्वतंत्र रीतीने कार्य करण्यापेक्षा काँग्रेस पक्षांतर्गत कार्य करून आपल्या मागण्या पदरात पाडून घेणं श्रेयस्कर वाटल्यानं काँग्रेस पक्षामध्येच अनेक दबाव गटांची वाढ झाली. अनेक जाती गट, धर्मगट, श्रमिकांचे गट, व्यावसायिक गट काँग्रेसशी संबंध ठेवूनच कार्य करू लागले. त्यामुळे बघा दबाव गटांची मुक्त वातावरणामध्ये वाढ होण्यात अडचणी निर्माण झालेल्या होत्या. भारतातील दबाव गटांचा विचार करताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा की त्यांच्यावर असलेला आधुनिकता व परंपरा या दोघांचाही प्रभाव. भारतामध्ये केवळ व्यावसायिक व उद्योगधंद्यांच्या व शेतीच्या क्षेत्रांशी संबंधित अशा आधुनिक दबाव गटांबरोबरच जाती, धर्म, भाषा, आदिवासी इत्यादींच्या हितसंबंधांची देखील जपवणूक करणारे पारंपरिक स्वरूपाचे देखील दबाव गट आहेत. भारतातील दबाव गट राजकीय पक्षांशी उघड संबंध न ठेवता अप्रत्यक्ष व छुपे संबंध ठेवतात. हेच त्यांचं तिसरं वैशिष्ट्य आहे. बघा पक्षांशी प्रत्यक्ष संबंध ठेवल्यास राजकारणापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींची सहानुभूती जी असते ती आपल्याकडे वळवता येणार नाही. हा त्या मागचा एक विचार आहे. बघा भारतातील मजूर संघटनांवर राजकीय पक्षांचा प्रभाव असला तरी त्या प्रत्यक्ष घटनात्मक रीतीनं राजकीय पक्षांना जोडलेल्या नाहीत. हे याचं एक उदाहरण आहे. आपल्या मागण्यांसाठी भारतातील दबाव गट हे अनेकदा घेराव, निदर्शने, संप इत्यादी असांसदीय मार्गांचा अवलंब करतात. गांधीवादी सत्याग्रहाचा मार्ग देखील हे दबाव गट आचरतात. आपल्या दबाव गटाचं हे चौथं वैशिष्ट्य आहे. बघा काही वेळा या दबाव गटांनी हिंसाचार मार्गाचा देखील अवलंब केलेला आहे. भारतामध्ये अद्याप देखील दबाव गटांची म्हणावी तितकी वाढ झालेली नाही. एकंदरीतच बघा दबाव गटाच्या उपयुक्ततेबद्दल भारतीय समाजामध्ये अनुकूल मत निर्माण झालेले दिसत नाही. काही केलं तरी जे व्हायचं ते होणारच. सर्व सत्ताधारी सरकारपुढे आपण दुर्बल आहोत अशी एक आगतिकतेची भावना त्या पाठीमागे आहे. बऱ्याचदा भारतातील दबाव गट धोरण निर्मिती होत असताना तटस्थ राहतात व आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचा त्यावेळीच प्रयत्न करत नाही. धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली की मात्र या दबाव गटांना जाग येते आणि मग शासनावर दडपण आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होतो. भारतातील दबाव गटांची कार्यपद्धती अशा रीतीने पाश्चिमात्य देशातील दबाव गटांप्रमाणेच विकसित झालेली नाही असं म्हणता येईल. बघा भारतातील दबाव गटांच्या या मर्यादा मान्य करून देखील असं म्हणता येईल की हे दबाव गट राजकीय विकास आणि जनतेची जागृती याबाबत मोठे कार्य करत आहेत. पारंपरिक भेदावर आधारलेल्या भारतीय समाजामध्ये या दबाव गटांनी व्यक्तींमध्ये संबंध जोडण्याचं कार्य केलेलं आहे. आपली लोकशाही शासन पद्धती यशस्वी होण्याच्या दृष्टीनं दबाव गटांचं हे कार्य निश्चितच महत्वाचं आहे. त्यानंतर आता संघटित व्यावसायिक दबाव गट पाहूयात. बघा भारतातील संघटित व्यावसायिक दबाव गटाचे 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजेच व्यापार आणि औद्योगिक संघटनांचे दबाव गट, दुसरा म्हणजेच कामगार संघटनांचे दबाव गट आणि तिसरा आहे शेतकरी संघटनांचे दबाव गट. त्यातला पहिला पाहूयात आपण व्यापार आणि औद्योगिक संघटनांचे दबाव गट. बघा ब्रिटिश काळामध्ये भारताच्या औद्योगिक विकासाला सुरुवात झाल्याच्या काळापासूनच प्रांतीय पातळीवर व्यापारी संस्थांची निर्मिती झालेली होती. त्याच वेळी बघा भारतीय व्यापारी वर्ग मुख्यतः व्यापार व्यवसायांमध्येच होता. तो औद्योगिक क्षेत्राकडे वळलेला नव्हता. त्यानंतर 1834 मध्ये कोलकाता चेंबर ऑफ कॉमर्सची
स्थापना झाली. मुंबईमध्ये 1907 मध्ये इंडियन मर्चंट्स चेंबर ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. त्यानंतर 1909 मध्ये मद्रास या ठिकाणी सदर्न इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना झाली. बघा, अशा रीतीने भारताच्या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच व्यापारी क्षेत्रांशी संबंधित दबावगट हे निर्माण झाले. याशिवाय बघा, मारवाडी व्यापाऱ्यांनी द मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली. याचं पुढे नाव बदलून ते भारत चेंबर ऑफ कॉमर्स या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर बघा, बेंगॉल नॅशनल चेंबर्सची स्थापना झाली. बिर्लांनी स्वतः मारवाडी असून देखील 1926 मध्ये कलकत्ता येथे वेगळी चेंबर ऑफ कॉमर्स स्थापन केली. मुस्लिमांनी 1932 मध्ये मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली. त्यांचं नाव बघा पुढे ओरिएंटल चेंबर ऑफ कॉमर्स असं करण्यात आलं. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर व्यापार क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. प्रादेशिक व्यापारी संघटनांना एकत्र येऊन व्यापार व उद्योगाच्या क्षेत्रातील सरकारी धोरणांचा विचार विनिमय करण्याची व सरकारवर आपला प्रभाव पाडण्याची गरज ही भासू लागलेली होती. आणि यातूनच बघा, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना झाली. इंडियन मर्चंट्स चेंबर ऑफ बॉम्बे, इंडियन मर्चंट्स चेंबर ऑफ कलकत्ता आणि सदर्न इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ मद्रास या 3 चेंबर्सचा त्यामध्ये समावेश होता. कलकत्त्याची बेंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि तिची दिल्लीमधील सहयोगी संस्था सेंट्रल कमर्शियल ऑर्गनायझेशन यांनी असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली. लघु उद्योग धंद्यांमधील व्यावसायिकांनी ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशनची दिल्ली या ठिकाणी स्थापना करून त्यांच्या शाखा कलकत्ता व मुंबई या ठिकाणी उघडल्या. बघा, स्वातंत्र्यपूर्वच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने वसाहतीक धोरण भारतीय उद्योगधंद्याच्या वाढीला अनुकूल नव्हतं. त्यामुळे व्यापार आणि उद्योगधंद्यांच्या क्षेत्रामध्ये भारतीय व्यापारी वर्गाला अनेक अडचणी येत होत्या. स्वतंत्र भारतामध्ये या अडचणी दूर होऊ शकतील या स्वाभाविकच अपेक्षेने या वर्गाने काँग्रेस आणि राष्ट्रीय चळवळ यांना पाठिंबा दिला. आणि अशा रीतीने बघा, स्वतंत्रपूर्व काळात या व्यापारी वर्गाने आर्थिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बघा, काँग्रेस हळूहळू समाजवादी धोरण अंगीकारू लागलं होतं. 1955 मध्ये आवडी या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार केला. त्याच्या आधी आर्थिक नियोजनाचा स्वीकार केल्यानं बघा, व्यापार आणि उद्योग या क्षेत्रातलं जे सरकारचं नियंत्रण होतं ते सरकारचं नियंत्रण क्रमाक्रमाने वाढत होतं. JRD टाटा आणि इतर उद्योगपतींनी सरकार आणि काँग्रेसच्या पक्षाच्या या धोरणावर टीका करायला सुरुवात केली. काही व्यापारी व उद्योगपतींनी स्वतंत्र पक्ष आणि जनसंघ यांच्यासारख्या उजव्या विचार प्रणालींचा पुरस्कार करणाऱ्या पक्षांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. घनश्यामदास बिर्ला आणि इतर अनेक उद्योगपतींनी मात्र अधिक वास्तववादी धोरण स्वीकारलं. काँग्रेस पक्ष देशाला राजकीय स्थैर्य देऊ शकेल आणि अशा प्रकारच्या राजकीय स्थैर्याशिवाय औद्योगिक विकासाला चालना मिळू शकणार नाही याची खात्री असल्यानं बहुतांश उद्योगपती आणि व्यापारी यांनी बघा, काँग्रेस पक्षाला आपला पाठिंबा देण्याचं धोरण जे होतं तर ते धोरण कायम राखलेलं होतं. काँग्रेस पक्षाने समाजवादी धोरण कितीही केली तरी त्या पक्षाच्या प्रत्यक्ष धोरणाने खाजगी क्षेत्राचा फार मोठा विस्तार झालेला होता. आणि या वस्तुस्थितीची डोळसपणे दखल घेऊन काँग्रेस पक्ष अधिक डावीकडे झुकू नये यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाला मदत करण्याचं धोरण हे चालूच ठेवलं. भारतातील व्यापारी व उद्योगपती दबावगट म्हणून कार्य करण्यापेक्षा स्वतंत्र रीतीने अधिकाररूढ पक्षाचे नेते, कायदेमंडळ सदस्य, शासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवतात आणि आपल्याला हवा असणाऱ्या सवलती मिळवतात. त्यानंतर बघा,
नोकरशाहीच्या हातामध्ये असणारी जी अमर्याद सत्ता होती, तर ती अमर्याद सत्ता त्यांना चांगलीच कल्पना असून ते आपले बरीच कामं राजकीय नेत्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून करून घ्यायचे. अगदी बघा 1990 साली भारत सरकारच्या अंदाजपत्रकातील काही तरतुदींचा फायदा घेऊन काही उद्योगपतींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं करोडो रुपयांचा अबकारी कर परत मिळवला. हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. भारतातील उद्योगपती व व्यापारी यांचे दबाव गट अमेरिकेतील दबाव गटांप्रमाणेच लॉबिंग तंत्राचा वापर पद्धतशीर रीतीने करत नाही. भारतातील संसदीय पद्धत आणि आर्थिक साधनांचा अभाव ही याची दोन कारणं होती. त्याऐवजीच बघा ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीनं लाच देऊन आपली कामं करून घेत असायची. राजकीय पक्षांना किंवा सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांनी चालवलेल्या विश्वस्त संस्थांना देणग्या देणं व आपली जी कामं आहे ती कामं करून घेणं हा एक दुसरा मार्ग उद्योगपती अवलंबतात. अनेकदा बघा राजकीय पक्षांच्या निवडणुकांचा व प्रचार सभांचा खर्च देखील व्यापारी वर्ग व उद्योगपती करतात. सत्ताधारी असताना काँग्रेस पक्षाला मात्र सर्वात अधिक फायदा झाला. उद्योगपती काँग्रेसकडून दुसऱ्या पक्षाकडे मदतीचा ओघ वळवत आहेत आणि असं दिसल्यावर काँग्रेस सरकारने 1969 मध्ये राजकीय पक्षांना देणग्या देण्यावर बंदी आणणारा कायदा मंजूर करून घेतला. परंतु बघा 1974 मध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता स्थिर झाल्यावर या कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यामुळे पूर्ववत राजकीय पक्षांना उद्योगपतींकडून देणग्या मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर त्याच्यातला दुसरा दबाव गट पाहूयात आता आपण, कामगार संघटनांचे दबाव गट. मग भारतातील कामगार चळवळीला ब्रिटिश काळात सुरुवात झालेली होती. कामगार संघटनेच्या उभारणीचा पहिला जो प्रयत्न आहे तो पहिला प्रयत्न मुंबईमध्ये लोखंडे यांनी केलेला होता. 1918 मध्ये BP वाडिया यांनी मद्रास या ठिकाणी मजूर संघटना स्थापन केली आणि ही मजूर संघटना स्थापन करून भारतातील मजूर चळवळीला त्यांनी गती दिली. परिणाम काय झाला तर बघा 1920 मध्ये लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली आयटकची म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. 1921 मध्ये काँग्रेसने आयटकच्या स्थापनेचं स्वागत केलं आणि बघा मजूर संघटना हा राष्ट्रीय चळवळीचा एक अविभाज्य भाग बनला. 1928 च्या सुमाराला कम्युनिस्ट कामगार नेत्यांनी आयटक मध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. काही वर्ष बघा काँग्रेस व कम्युनिस्ट यांच्यामध्ये आयटकवर ताबा मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू होती. 1942 मध्ये छोडो भारत आंदोलनात काँग्रेस व समाजवादी नेते तुरुंगात असताना कम्युनिस्टांनी आयटकवर आपलं प्रभुत्व जे होतं ते प्रस्थापित केलं आणि अखेरीस 1944 मध्ये काँग्रेसने आपली स्वतंत्र कामगार संघटना इंटक म्हणजेच इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. बघा स्वातंत्र्यानंतर समाजवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. त्याच वर्षी बघा 1948 मध्ये त्यांनी हिंदू मजदूर सभा ही संघटना स्थापन केली. भारतातील राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याची जी प्रवृत्ती आहे तीच कामगार संघटनांमध्ये देखील दिसून येते. साधारणतः बघा प्रमुख राजकीय पक्षांच्या वर्चस्वाखाली एखादा कामगार संघ असतो. राजकीय पक्षात फूट पडली की या कामगार संघटनात देखील फूट पडते. प्रजा समाजवादी पक्षात फूट पडल्यावर लोहियावादी समाजवाद्यांनी हिंदू मजदूर पंचायत संघटना स्थापन केली. जनता पक्षाच्या निर्मितीनंतर समाजवादी व संघटना काँग्रेस यांची नेतृत्वाखालील कामगार संघटनांचे हिंद मजदूर सभेमध्ये एकत्रीकरण करण्यात आलं. जनता पक्षामधून जॉर्ज फर्नांडिस कार्यकर्ते लोकदलात गेल्यावर त्यांनी हिंदू मजदूर किसान पंचायत ही संघटना सुरू केली. त्यानंतर बघा 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडल्याच्या नंतर मार्क्सवाद्यांनी C2 म्हणजेच काय तर सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन ही संघटना स्थापन केली.
जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष यांच्या वर्चस्वाखाली भारतीय मजदूर संघ काम करत आहेत. बघा, हे जे आता सांगितलं तर याबद्दल प्रमुख मजदूर संघटनांखेरीजच लहान मोठ्या शहरांमध्ये असंख्य कामगार संघटना स्वतंत्र राहून कार्य करत आहेत. कामगार संघटना राजकीय पक्षांच्या नियंत्रणापासून मुक्त असाव्यात अशी भूमिका घेणाऱ्या R.J. मेहता या कामगार नेत्याने मुंबईतील काही वर्ष उत्तम रीतीने कामगार संघटना चालवल्या. श्री दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामगार संघटनांनी मुंबईमध्ये काम केलं. बघा, सुरुवातीला अपक्ष राहून या संघटनांचा कारभार चालवल्यानंतर त्यांनी कामगार आघाडी स्थापून मुंबईमध्ये निवडणुका लढविल्या आणि त्यांना त्यामध्ये यश देखील आलं होतं. परंतु गिरणी कामगारांचा संप जो होता तो प्रदीर्घ काळ अयशस्वी रीतीने चालल्यावर दत्ता सामंत यांचा या क्षेत्रातील प्रभाव जो आहे तो प्रभाव बराच कमी झाला. भारतातील मजूर संघटनांच्या कार्यपद्धतीचा आणि तंत्राचा विचार जर केला तर असं दिसतं की त्यांनी सौम्य अशा प्रकारच्या मार्गापासून तर लढाऊ आणि काही प्रसंगी अविवेकी मार्गाचा देखील अवलंब केलेला आहे. काँग्रेस प्रणित इंटकने सरकारशी तसेच मालक वर्गाशी सहकार्याचे संबंध ठेवले असून जवळजवळ प्रत्येक वेळेस संघर्ष टाळलेला आहे. त्यामध्ये बघा, निश्चित अशा प्रकारच्या धोरणांचा काही भाग आहे. संघर्ष करून कामगारांचे नुकसान करण्यापेक्षा जर सहकार्याच्या मार्गाने प्रश्न सुटू शकत असतील तर नेहमीच सरकार व मालक यांच्याशी विरोधाची भूमिका सातत्याने काय घ्यायची अशी त्यांची भूमिका आहे. काँग्रेसने समाजवादाचं धोरण स्वीकारल्यानं काँग्रेसचे सरकार कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करीलच अशी इंटकची खात्री आहे. इंटकची ही भूमिका काँग्रेस धार्जिन्य असून त्यामुळे बघा, फक्त भांडवलदार व मालक वर्गाचे हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी इंटकचा एक साधन म्हणून वापर केला जातो. इंटकने कामगार वर्गाच्या हितसंबंधांसाठी प्रयत्न केलेला नाही अशा प्रकारची टीका इतर संघटनांनी केलेली आहे. आणि या टीकेमध्ये बघा, सत्याचा काही अंश असला तरी इंटकचे सत्ताधारी पक्षांशी असलेले संबंध काही वेळा कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरल्याची उदाहरणं आहेत. इतर अनेक कामगार संघटनांप्रमाणेच इंटकने देखील कामगारांना उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असावा अशा प्रकारच्या मागणीचा पुरस्कार केला. मुंबईमध्ये 1948 साली करण्यात आलेल्या बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट यामध्ये किमान 30% कामगार ज्या संघटनेचे सभासद आहेत तिला प्रातिनिधिक संघटना म्हणून मान्यता देण्याची व कामगारांविषयीचे सर्व करार मान्यताप्राप्त संघटनेशी करण्याची तरतूद करण्यात आली. या कायद्याच्या जोरावरच बघा, इंटक व पर्यायाने काँग्रेसला कामगार चळवळीत आपलं जे स्थान आहे ते स्थान टिकवता आलं अशी इतर संघटनांची तक्रार आहे. भारतातील मजूर संघटनांच्या कार्याबद्दल अनेक प्रकारची टीका करण्यात येते. बघा, जगामध्ये काम करणाऱ्या इतर मजूर संघटनांप्रमाणेच आपल्या देशातील मजूर संघटनांनी वेतनवाढ, नोकरीची शाश्वती, व्यवस्थापनामध्ये सहभाग, कामामध्ये अधिक चांगली परिस्थिती, सुविधा असणे इत्यादी स्वरूपाच्या प्रामुख्याने आर्थिक मागण्या केलेल्या आहेत आणि ते योग्य देखील आहे. बघा, आपल्या मजूर संघटना केवळ अर्थवादी बंद्या असून त्या राष्ट्रीय हितसंबंधांना गौण स्थान देतात अशी टीका केली जाते. कामगार संघटनांच्या माध्यमातून देशामध्ये क्रांती घडवून आणता येईल असं वाटणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या कामगार कार्यकर्त्यांचा देखील या बाबतीत भ्रमनिरास झालेला आहे. 50 वर्षाहून अधिक काळ कामगार क्षेत्रात काम केल्यानंतर देखील कामगार क्रांतिकारक विचारांकडे न वळता अधिक वेतनवाढीची मागणी करणाऱ्या व ती पदरात पाडून घेण्यासाठी हिंसक आणि बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणाऱ्या कामगार नेत्यांच्या पाठीमागे जातात. हा एक कटू आणि विदारक अनुभव समाजवादी आणि साम्यवादी विचारांच्या कामगार नेत्यांना आलेला आहे. भारतातलं कामगार चळवळीचं हे मोठं अपयश आहे.
आपल्या देशातील कामगार संघटना वेतनवृद्धीचा जसा आग्रह धरतात, त्याप्रमाणे कामगारांनी आपलं कर्तव्य चोखपणे बजावून अधिक उत्पादन करावं असा प्रयत्न करत नाहीत। बघा, जे कामगार नेते अशा तऱ्हेने प्रयत्न करतात त्यांचं नेतृत्व कामगार झुगारून देतात, असा देखील अनुभव आहे। आपल्या कामगार संघटना अनेकदा यांत्रिकीकरणाला विरोध करतात, कारण का तर त्यामुळे कामगार कपात होईल अशी त्यांना भीती वाटायची। कामगारांच्या या दृष्टिकोनामुळेच उद्योगधंद्यांच्या आधुनिकीकरणामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत। कामगार संघटनांवरील अशा प्रकारची जी टीका आहे ती टीका एकतर्फी आहे असं गृहीत धरलं तरी बघा, कामगार संघटनांमधल्या फाटाफुटींमुळे कामगारांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। कामगार संघटनातील धुफळीमुळे कामगारांचे अनेक संप व चळवळी या अयशस्वी झालेल्या आहेत। काही कामगार संघटना बघा, अवास्तव स्वरूपाच्या आणि केव्हाही मान्य होणार नाही अशा मागण्यांचा आग्रह धरतात, तर काही वेळा मालक वर्गाला अनुकूल अशा वेळी म्हणजेच बाजारामध्ये मालाला उठाव नसेल अशा वेळी संप घडवून आणून कामगार नेते मालक वर्गाला देखील मदत करतात। एवढंच नाही तर बघा, या बाबतीत कामगार नेते व मालक वर्ग यांच्यामध्ये अनेकदा संगनमत असतं। करार करण्याच्या वेळी कामगार नेते पैसे घेऊन मालक वर्गाचा फायदा होईल अशा प्रकारचे करार कामगारांवर लागतात आणि अशा प्रकारची देखील टीका आहे। या सर्व गोष्टींमध्ये किती प्रमाणात सत्य असेल ते आपल्याला ठामपणे सांगता आलं नाही, तरी बघा अनेक कामगार संघटना व त्यांचे जे नेते आहेत त्यांच्या बाबतीत या संबंधीच्या संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपल्या पुष्कळशा कामगार संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या असल्याने त्या स्वतंत्र रीतीने निर्णय घेऊ शकत नाही। राजकीय कारणांसाठी मुंबई बंद, भारत बंद अशा कार्यक्रमांमध्ये या संघटनांना राजकीय पक्षामुळे भाग घेतात। शिवाय बघा, कामगार संघटनातील निर्णय देखील लोकशाही पद्धतीने घेतले जात नाही। प्रत्येक कामगार संघटना एखाद्या नेत्याच्या इशाऱ्याने चालते, त्यामुळे बघा सामान्य कामगाराला संपामध्ये सहभागी व्हायचं नसेल तरी त्याला त्याच्या बाबतीत इलाज राहत नाही। कामगार संघटना आणि चळवळ यातील वाढता हिंसाचार ही आणखी एक चिंतेची गोष्ट आहे। अनेक कामगार संघटनांनी आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये दहशतवादीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। बघा, सारांश रूपाने आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या देशातील कामगार संघटनांमध्ये अजून प्रौढत्व आलेलं नाही। बघा, या दृष्टिकोन पुष्कळसा नकारात्मक जरी असला तरी त्यामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीत अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्यानंतरचा पुढचा दबाव गट आहे बघा, शेतकरी संघटनांचे दबाव गट। बघा, भारतातील शेतकरी संघटनांचा उदय देखील कामगार संघटनांप्रमाणेच स्वातंत्र्यपूर्व काळातच झाला। 1936 मध्ये लखनौ या ठिकाणी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये देशातील शेतकऱ्यांच्या दारिद्र्यासंबंधी लक्ष वेधून घेणारा एक ठराव मंजूर करण्यात आला। याचा परिणाम होऊन बघा, अखिल भारतीय किसान काँग्रेसची स्थापना करण्यात आली। याचंच नंतर रूपांतर अखिल भारतीय किसान सभेमध्ये झालं। सरदार वल्लभभाई पटेलांनी ही किसान सभा स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता। तथापि बघा, या किसान सभेमध्ये मोठ्या शेतकऱ्यांपासून ते लहान शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचाच समावेश झालेला असल्यामुळे त्यामध्ये तणाव निर्माण झाले। 1937 मध्ये काँग्रेसला 8 प्रांतांमध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्याची संधी मिळाल्यानंतर किसान सभेतील मतभेदांना तीव्र अशा प्रकारचं स्वरूप हे प्राप्त झालं। यामुळे बघा, उत्तर प्रदेशामध्ये आचार्य नरेंद्र देव यांनी, गुजरातमध्ये इंदुलाल याज्ञिक यांनी तर बिहारमध्ये स्वामी सहजानंदांनी आपल्या वेगवेगळ्या किसान सभांची स्थापना केली। भारत छोडो चळवळीमध्ये काँग्रेस नेते व कार्यकर्ते तुरुंगात गेल्याचा फायदा घेऊन कम्युनिस्टांनी अखिल भारतीय किसान सभेवर आपलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व प्रस्थापित केलं। ही किसान सभा एक जुनी संघटना असूनही भारतामधील शेतकरी चळवळ तर बघा फारशी ती सुसंघटित झालेली नव्हती।
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विविध पक्षांनी त्यांच्या प्रभावाखाली शेतकरी संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. समाजवाद्यांनी हिंद किसान पंचायतीची स्थापना केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बघा युनायटेड किसान सभेची स्थापना केली. नागपूरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने सहकारी शेती बांधवांना ठराव मंजूर केल्यावर 1959 मध्ये स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. बघा या पक्षांच्या प्रेरणेनं गुजरातमध्ये अखिल भारतीय शेतकरी संघ व खेडूत समाज या संघटना स्थापन झाल्या. सन 1967 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने क्रांतिकारी शेतकरी मेळाव्यांचं आयोजन केलं आणि त्यातूनच बघा पुढे नक्षलवादी चळवळीचा उदय झाला. भारतातील क्रांती शेतकऱ्यांच्या माध्यमातून होऊ शकते या विचारानं प्रेरित झालेल्या नक्षलवाद्यांनी शेतकरी चळवळीमध्ये हिंसाचार आणला. भारतातील काही शेतकरी संघटनांवर जसा राजकीय विचार प्रणालींचा प्रभाव होता त्याप्रमाणेच बघा इतर काहींवर देखील जात किंवा प्रादेशिकता यांचा देखील प्रभाव आढळतो. काही शेतकरी संघटनांनी राजकीय पक्षाचं रूप घेतलेलं दिसतं, तर काही वेळा जात आणि प्रादेशिकता यांनाच महत्व येऊन शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचा विचार मागे पडतो असं देखील दिसून आलेलं आहे. बघा तेलंगणातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी चळवळ करता करता वेगळ्या तेलंगण राज्यासाठी आंदोलन उभं केलं. शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकीय सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न त्या काळात काही राजकीय नेत्यांनी केलेला. बघा चौधरी चरण सिंग यांचा राजकीय दबदबा वाढवण्यासाठी त्यांच्या जन्माच्या दिवशी 23 डिसेंबर 1978 रोजी म्हणजे त्यांच्या जन्मदिनी दिल्लीमध्ये एक प्रचंड अखिल भारतीय किसान संमेलनाचं संयोजन केलं. चरण सिंग यांचा जन्मदिन म्हणजे 23 डिसेंबर हा किसान दिन म्हणून पाळण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. चरण सिंग यांच्या बाबतीत एक गोष्ट निश्चितपणे नमूद केलेली पाहिजे ती म्हणजेच बघा काँग्रेसमध्ये आल्यापासून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा शासनाने तातडीने विचार करण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन केलं होतं. भारताच्या नियोजनामध्ये शेतीला अग्रक्रम द्यावा हा त्यांचा सुरुवातीपासूनच आग्रह होता. बघा सहकारी शेतीच्या धोरणाबाबत पंडित जवाहरलाल नेहरूंना विरोध करण्याचं धैर्य त्यांनी दाखवलेलं होतं. किसान संमेलनामध्ये देखील औद्योगिक माल व शेतीमाल यांच्या किमतीमध्ये असलेला असमतोल दूर करणे, शेतकऱ्यांसाठी किसान बँक स्थापन करून त्यांना कमी व्याजाच्या दराने कर्ज पुरवठा करणे, कालवे, ग्रामीण भागातील रस्ते, पूल, गुदामे, शीतगृहे, नलिका विहिरी यांच्यासाठी अधिक तरतूद करणे, शेतीमालाची खरेदी व विक्री यांना अनुकूल अशा तऱ्हेनं आयात निर्यात धोरणामध्ये बदल करणे, कमी किमतीने खतांचा पुरवठा करणे, 1.5 हेक्टर खालील जमीन धारणेवरचा शेतसारा रद्द करणे, ग्रामीण भागांमध्ये अधिक वीज पुरवठा करणे, शेतीला लागणाऱ्या ट्रॅक्टर्स इत्यादी यांत्रिक साधन सामग्रीवरील अबकारी कर कमी करणे अशा ज्या मागण्या होत्या अशा अनेक मागण्या शासनाकडे करण्यात आल्या होत्या. बघा त्या काळात शेतकऱ्यांचे प्रभावी आंदोलन उभारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये श्री शरद जोशी व उत्तर प्रदेशामध्ये महेंद्रसिंग टिकैत यांनी केलेला होता. महेंद्रसिंग टिकैत यांनी बघा भारतीय किसान युनियन या शेतकरी संघटनेचं नेतृत्व करून उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी वेळोवेळी विजेचं बिल व शेतसारा न देणे यांच्यासारखी आंदोलनं उभारली. अनेक वेळा बघा हजारो शेतकऱ्यांच्या सोबत सत्याग्रह देखील केला. महाराष्ट्रामध्ये श्री शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी अनेक वेळा आंदोलन उभं केलं होतं. रास्ता रोको हे एक नवीन तंत्र त्यांनी या आंदोलनामध्ये वापरलं. काही वेळा बघा दूध, ऊस, कांदा, कापूस यांना किफायतशीर भाव मिळण्यासाठी त्यांनी केलेले आंदोलन यशस्वी देखील ठरली. शेतकरी स्त्रियांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग हे त्यांनी उभारलेल्या आंदोलनाचं एक वैशिष्ट्यच आहे. बघा शेतकऱ्यांच्या हलाखीच्या स्थितीचं वर्णन करताना भारत विरुद्ध इंडिया
असा आपल्या देशातील विरोधाभास त्यांनी समर्थपणे मांडला होता. श्री शरद जोशी यांनी 1989 ते 90च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काही ठिकाणी जनता दलाच्या सहकार्याने आपले उमेदवार उभे केले, तर बघा काही ठिकाणी जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देखील दिला. परंतु बघा त्यामध्ये शेतकरी संघटनेला फारसं यश मिळालं नाही. शेतकरी संघटनेतून श्री अनिल गोटे यांनी बाहेर पडून आपली वेगळी संघटना स्थापन केली होती. शेतीमालाचे भाव निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय आघाडीच्या सरकारने श्री शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. शेतकरी संघटनेच्या चळवळीला आलेले हे एक यश आहे असंच म्हणावं लागेल. तथापि बघा भारतातील सर्व शेतकऱ्यांच्या संघटनांचा एक महासंघ निर्माण करण्याची योजना अयशस्वी ठरलेली आहे. दिल्ली येथे भरलेल्या या संबंधीच्या परिषदेमध्ये महेंद्रसिंग टिकेत यांच्या समर्थकांनी श्री शरद जोशी यांच्या भाषणाच्या वेळी हुल्लडबाजी केली आणि भारतातील शेतकरी संघटनांचं नेतृत्व व्यक्तिप्रधान असल्याचं सिद्ध केलं. राष्ट्रीय आघाडीच्या सरकारामधून उपपंतप्रधान देवीलाल यांना वगळण्यात आल्यानंतर त्यांनी चरण सिंगांचं अनुकरण करून दिल्ली या ठिकाणी महेंद्रसिंग टिकेत यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा मोठा मेळावा भरवला व भारताच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचा दबाव गट ही एक महत्वाची शक्ती आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळामध्ये असताना देखील बघा देवीलाल यांनी नियोजनामध्ये व अंदाजपत्रकामध्ये शेती विभागाला 50% तरतूद असली पाहिजे असा आग्रह धरला होता. 1990 मधील अंदाजपत्रकामध्ये स्थूलमानाने अशी तरतूद करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यासंबंधीची राष्ट्रीय आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देण्यात आलं होतं व बघा या अंदाजपत्रकाद्वारे त्याबद्दल देखील अर्थमंत्र्यांना एक योजना निश्चित करावी लागली होती. या सर्वच गोष्टींवरून भारतीय राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे दबाव गट अधिकच प्रभाव टाकत आहे असं दिसून आलं. परंतु या दबाव गटामुळे खरा फायदा जो आहे तो खरा फायदा लहान शेतकऱ्यांना होणार नसून तो फक्त आणि फक्त मोठ्या शेतकऱ्यांना व बागायतदारांनाच होणार आहे अशी टीका डॉक्टर दांडेकर यांच्यासारखे काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेली होती. अशी टीका बघा काही डाव्या विचार प्रणालीचे नेते देखील करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की भारतातील शेतकरी संघटनांमध्ये ऐक्य निर्माण झालेलं नसल्याने त्यांचा जो प्रभाव आहे त्या घटकापुरताच मर्यादित होता. त्यानंतर आता असंघटितांचे दबाव गट पाहूयात. बघा व्यापार व उद्योग, मजूर आणि शेतकरी यांच्या संबंधित दबाव गटाची माहिती आपण घेतली. हे दबाव गट त्यांच्या व्यावसायिक स्वरूपामुळे अधिक प्रमाणावर संघटित केलेले आहेत. अमेरिकेतील दबाव गटांइतकेच ते सुसंघटित जरी नसले तरी देखील बघा त्यांच्या मागण्या आणि चळवळी यांना कमीत कमी 60हून अधिक वर्षाची परंपरा आहे. त्यातील कमी संघटित असलेलं शेतकऱ्यांचे दबाव गटात देखील आता अधिक संघटित होत चाललेल्या होत्या. विद्यार्थी व युवक आणि महिला यांच्या संघटनांनी देखील पूर्वीची परंपरा असली तरी एका प्रकारच्या व्यवसायाशी संबंधित नसल्याने त्यांचे दबाव गट पुरेशा प्रमाणावर संघटित होऊ शकत नाही. त्यांनी चालवलेल्या आंदोलनामध्ये देखील सातत्य नव्हतं. बघा जाती, धर्म व संस्कृती, आदिवासी, भाषा यांवर आधारलेले जे समाज घटक आहेत तर त्या समाज घटकांच्या दबाव गटाबद्दल देखील आपल्याला हेच सांगता येईल. म्हणूनच बघा या सर्व दबाव गटांचा समावेश असंघटितांच्या दबाव गटामध्ये केला गेला. तर याची आपण एक एक करून माहिती घेऊयात. सर्वात आधी आपण विद्यार्थी व युवक यांचे दबाव गट पाहूयात. बघा विद्यार्थी संघटना भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच कार्य करत होत्या. 1920 मध्ये लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया स्टुडंट्स युनियनची स्थापना झाली. बघा महात्मा गांधींनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून शेकडो विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम ठोकून असहकार आंदोलनात
उडी टाकलेल्या होत्या. बघा पुढे 1936 मध्ये कम्युनिस्टांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ही संघटना स्थापन केली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या स्वतंत्र विद्यार्थी संघटना स्थापन केल्या. काँग्रेसची नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, भारतीय जनता पक्षाला जवळ असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मार्क्सवादी कम्युनिस्टांची प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन, तर अशा प्रकारच्या विद्यार्थी संघटना कार्य करत होत्या. यातल्या बघा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं नाव अनेक वेळा बदलण्यात आलेलं होतं. त्याचं नाव NSUI हे त्याला नंतर प्राप्त झालं. कम्युनिस्टांच्या संघटनेचे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन नाव हे सुरुवातीपासूनच कायम राहिलेलं आहे. बघा या विद्यार्थी संघटनांच्या कार्यामध्ये नियमितपणा व सातत्यपणा असल्याचं दिसत नसायचं. पक्षांमध्ये फाटाफूट झाली की विद्यार्थी संघटनांची देखील फाटाफूट होत असायची. विद्यार्थी काय किंवा युवक काय दोन्ही समाजामध्ये स्थिर स्वरूपाचे घटकच नव्हते. त्यामुळेच विद्यार्थी व युवकांच्या संघटनांमध्ये कार्यकर्त्यांच्या बाबतीत सतत बदल होतात आणि त्यांचा संघटनेवर देखील परिणाम होत राहिला. अर्थातच ही एक अपरिहार्य गोष्ट आहे. बघा 1967 नंतर काही काळ देशामध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण झालं. बहुधा त्याचा परिणाम म्हणून अनेक विद्यार्थी संघटनांनी फी वाढीसाठी विरोध तसेच शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग मिळवण्यासाठी आंदोलनं सुरू केली आणि याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या संपाचं जे प्रमाण होतं ते संपाचं प्रमाण वाढलं होतं. अनेक महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये परीक्षांच्या बाबतीत नियमितपणा राहिलेला नव्हता. अनेक शिक्षण संस्था महिनोन्महिने बंद राहू लागलेल्या होत्या आणि यातूनच मार्ग म्हणून बघा महाविद्यालय व विद्यापीठ यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेण्याची योजना सुरू झाली. विद्यापीठाच्या सिनेट इत्यादी संस्थांवर विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळालं. परंतु बघा त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यामध्ये राजकीय पक्षांच्या राजकारणाचा शिरकाव झाला. तसेच महाविद्यालयीन व विद्यापीठीय परिसरामध्ये हिंसाचाराचं जे प्रमाण होतं ते प्रमाण खूप वाढलं होतं आणि अशा सर्वांना आळा घालण्यामध्ये विद्यार्थी संघटनांनी उत्साह दाखवला नसून उलट अशा गोष्टींना त्यांनी खतपाणीच घातलं होतं. 1975 मध्ये गुजरात व बिहार या राज्यात विद्यार्थी संघटनांनी भ्रष्टाचार आंदोलन उभारून एक नवीन आशेचा किरण दाखवला. जयप्रकाश नारायणांसारखे विधायक प्रवृत्तीचे नेते देखील त्यामुळे प्रभावित झालेले होते. विद्यार्थीच या देशामध्ये समग्र क्रांती घडवून आणू शकतील असा जो विश्वास होता, असा विश्वास त्यांना वाटू लागला होता. जयप्रकाशजींनी विद्यार्थ्यांच्या नवनिर्माण आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्यामुळे बघा इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती घोषित केली. आणीबाणीनंतर जनता सरकार अधिकारावर आलं. परंतु बघा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा जो जोम होता तो जोम मात्र त्यावेळेस राहिला नाही. विद्यार्थ्यांचे दबाव गट दिशाहीन बनले. गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात राखीव जागांविरुद्ध आंदोलन उभारलं. मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करायला उत्तर भारतामध्ये अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध देखील केला आणि त्यावरून बघा विद्यार्थी आंदोलनाला वेगळंच वळण लागलं होतं. त्यानंतर आता असंघटित दबाव गटामधला दुसरा दबाव गट बघूया, तो म्हणजेच महिलांचे दबाव गट. बघा एकूण लोकसंख्येच्या आणि मतदारांच्या संख्येमध्ये स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते स्त्रियांचं प्रमाण साधारणतः 50% असूनही भारतीय राजकारणामध्ये, कायदे मंडळामध्ये व राजकीय पक्ष व सरकार यांच्यातील अधिकार पदांमध्ये स्त्रियांची संख्या फारच कमी आहे. एक स्त्री पंतप्रधान पदावर राहून या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नव्हता. अनेक राज्यांमध्ये ग्रामपंचायती स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत. परंतु बघा
त्यांचा ग्रामपंचायतीच्या कारभारातील सहभाग कमी आहे. कायदे मंडळामध्ये आणि नगरपालिकांमध्ये स्त्रियांना 30% जागा राखीव ठेवण्याचा विचार अंमलात येत होता. परंतु बघा, त्यामुळे स्त्रियांच्या हातामध्ये राजकीय सत्ता येईल याची खात्री देता येत नव्हती. भारतीय समाज रचना पुरुष प्रधान असून त्यांच्यामध्ये स्त्रियांना गौण स्थान होतं. मुख्य म्हणजेच बघा, परंपरेच्या दडपणामुळे स्त्रियांनी देखील आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वासाठी आग्रह धरलेला नव्हता. या सर्वच कारणांमुळे भारतीय राजकारणामध्ये स्त्रियांचे प्रभावशाली दबाव गट फारसे निर्माण झालेले नाहीत. अनेक राजकीय पक्षांनी समांतर अशा प्रकारच्या स्त्रियांच्या संघटना स्थापन केलेल्या आहेत व त्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी वेळोवेळी जनमत जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनाच बघा महिलांचे दबाव गट असं देखील म्हणता येईल. नोव्हेंबर 1953 मध्ये काँग्रेस पक्षाने आपली महिला आघाडी स्थापन केली आणि त्यापूर्वी बघा 1934 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समांतर अशा राष्ट्रसेविका समितीची स्थापना श्रीमती लक्ष्मीबाई केळकर यांनी केली होती. पूर्वीच्या जनसंघाला व भारतीय जनपक्षाला या समितीमधून स्त्री कार्यकर्त्या मिळायच्या. 1959 मध्ये राष्ट्रसेवा दल व प्रजा समाजवादी पक्ष यांना जवळ असलेली समाजवादी विचारांच्या स्त्रियांनी समाजवादी महिला सभेची स्थापना केली. या सभेचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्रापुरतं होतं. ही महिला सभा आंतरराष्ट्रीय लोकशाही समाजवादी सभेशी संलग्न होती. त्यानंतरचा पुढचा दबाव गट आहे विवक्षित समाज घटकांचे दबाव गट. बघूयात. बघा, भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे धर्म, संस्कृती, जाती, भाषा इत्यादी घटकांवर आधारलेले अनेक दबाव गट निर्माण झालेले होते. यांच्यातले बघा काही दबाव गटांचे रूपांतर कालांतराने राजकीय पक्षात झालेले होते. द्रविड मुन्नेन कळघम, अकाली दल, मुस्लिम लीग, हिंदू महासभा यांचा विचार आपण याआधीच केलेला आहे. पण बघा, भारतातील ख्रिश्चन धर्मियांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण जे आहे ते 2.7% आहे. संख्येच्या या मर्यादेमुळे बहुतांशी ख्रिश्चन धर्मीय आपले प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करायचे. तरी देखील बघा, ते तुलनेने अधिक सुसंघटित होते. 1979 मध्ये श्री O.P. त्यागी या जनता संसद सदस्याने संसदेत एक विधेयक मांडलं. धर्मांतरावर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकामध्ये होती. पुढे बघा, लोकसभा विसर्जित झाल्यानं हे विधेयक बारगळलं. परंतु या विधेयकाला रोमन कॅथलिक्स असोसिएशनने मोठा विरोध केला. अँग्लो इंडियन ख्रिश्चन असोसिएशन ही ख्रिश्चनांची दुसरी एक संघटना आहे. ती अँग्लो इंडियनांच्या हितसंबंधांच्या रक्षणाचं कार्य करते. बघा, भारतातील मुसलमानांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण 11.21% होतं. लोकसंख्येतील हे प्रमाण राजकीय दृष्टीने दुर्लक्ष करण्याजोगं नव्हतं. भारताची फाळणी झाल्यानंतर या मुस्लिम समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती. दारिद्र्य आणि निरक्षरता तसेच मुस्लिम धर्मगुरूंचा प्रभाव यांमुळे अनेकदा या असुरक्षिततेच्या भावनाचे रूपांतर आक्रमक जातीयवादामध्ये झालेलं दिसून आलं. मुस्लिमांच्या काही संघटना दबाव गटांसारखे कार्य करायच्या. जमात ए इस्लामी ही संघटना 1948 मध्ये स्थापन झालेली होती. बघा, भारतभर तिच्या 436हून अधिक शाखा होत्या. या संघटनेने अनेक शैक्षणिक व इतर प्रकारच्या संस्था देखील चालवल्या. मजलिस ए मुशावरत हा मुस्लिम संघटनांचा एक महासंघ आहे. त्याची स्थापना बघा डॉक्टर सईद महमूद यांच्या अध्यक्षतेखाली 1964 मध्ये झाली. या महासंघामध्ये बघा इंडियन युनियन मुस्लिम लीग, जमाईत उल उलमी हिंद, जमात ई इस्लाम तमिळ ई मिल्लत, इत्तेहाद उल मुस्लियन इत्यादी संघटनांचा समावेश होता. जातीय दंगलींमुळे मुस्लिमांची होणारी हानी टाळण्याचा प्रमुख हेतूने हा महासंघ स्थापन करण्यात आला होता.
त्यातील काही संघटना बघा निवडणूक लढवताना दिसल्या होत्या. बहुसंख्य हिंदू धर्माचे आर्य समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद अशासारखे दबाव गट कार्य करत होते. यातील बघा आर्य समाजाची जी स्थापना आहे ती स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये केली होती. आर्य समाजाचा प्रभाव प्रामुख्याने पंजाब व उत्तरेकडील काही राज्यात झालेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार यांनी स्वतंत्रपूर्व काळात केली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या संघटना होत्या. हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे, देशाचे ऐक्य टिकवणे आणि अल्पसंख्याक धर्माच्या लोकांना सुरक्षितता देणे, पण बघा त्यांच्या कोणत्याही तऱ्हेने अनुनय न करणे हा प्रमुख उद्दिष्टांनी हिंदू संघटना या कार्य करत होत्या. बघा दबाव गट धर्म या घटकावर आधारलेला आहे. हिंदू समाजाची रचना जाती संस्थेवर आधारित असल्याने विविध जातींच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याकरता अनेक संघटना स्वातंत्र्यपूर्व काळापासून निर्माण झाल्या होत्या. परंतु बघा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जातींना राजकारण व निवडणुका यामध्ये जसं जसं महत्त्व येत गेलं त्याबरोबरच त्यातील अनेक जाती संघटनांनी दबाव गटांप्रमाणेच वर्तन करायला सुरुवात केली. तामिळनाडूमध्ये नाडर महाजन संघम व वान्मिया कुल क्षत्रिय संघम, गुजरातमध्ये गुजरात क्षत्रिय सभा या जातींच्या संघटनांनी आपल्या जातींच्या व्यक्तींना राजकारणामध्ये व इतर क्षेत्रांमध्ये अधिक संधी मिळण्यासाठी या संघटनांचा दबाव गटांप्रमाणेच उपयोग केला. महाराष्ट्रामध्ये मराठा महासंघ व इतर मागासवर्गीयांची संघटना या संघटनांनी देखील दबाव गटांप्रमाणेच कार्य केलं. जातीय संघटनांप्रमाणेच बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड इत्यादी राज्यातील आदिवासींच्या संघटना दबाव गटांप्रमाणेच आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी कार्य करत होत्या. काही वेळा बघा भाषिक संघटनांनी देखील दबाव गटांप्रमाणेच कार्य केलेलं. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली होती. पुढे बघा या परिषदेचं जे रूपांतर आहे ते रूपांतर संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये झालं. आंध्र महासभेने स्वतंत्र आंध्र प्रदेशाची निर्मितीसाठी प्रयत्न केले. स्वतंत्र गुजरात राज्याच्या निर्मितीसाठी महागुजरात समितीने प्रयत्न केले. तामिळनाडूतील तामिळ संघ आणि उत्तर प्रदेशातील साहित्य संमेलन या संघटनांनी तामिळ व हिंदी भाषांच्या प्रसारासाठी दबाव गटांप्रमाणेच कार्य केलं होतं. तर बघा आपण थोडक्यात या दबाव गटाच्या राजकारण घटकाचा सारांश बघूया. बघा भारतीय समाजामध्ये सत्ता आणि राजकारण यांच्याबद्दल एक प्रकारची अविश्वासाचीच भावना होती. त्यामुळे बघा भारतीय राजकारणात दबाव गटाची वाढ ही सहज रीतीने झालेली नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेस पक्षात अनेक हितसंबंधी गट एकत्र आले होते. स्वातंत्र्यानंतर देखील अनेक जाती गट, धर्म गट, श्रमिकांचे गट, व्यावसायिक गट काँग्रेसशी संबंध ठेवूनच कार्य करू लागले होते. त्यामुळे बघा दबाव गटांची मुक्त वातावरणामध्ये वाढ होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. भारतामध्ये केवळ व्यावसायिक व उद्योगधंद्यांच्या व शेतीच्या क्षेत्राशी संबंधितच अशा आधुनिक दबाव गटांबरोबरच जाती, धर्म, भाषा, आदिवासी इत्यादींच्या हितसंबंधांची जपवणूक करणारे पारंपरिक स्वरूपाचे देखील दबाव गट होते. भारतातील दबाव गट राजकीय पक्षांशी उघड संबंध न ठेवता अप्रत्यक्ष व छुपे संबंध ठेवायचे. हे दबाव गट अनेकदा घेराव, निदर्शने, संप इत्यादी असंसदीय मार्गांचा अवलंब आपल्या मागण्यांसाठी करायचे. तसेच बघा ते गांधीवादी सत्याग्रहाचा मार्ग देखील आचरायचे. काही वेळा त्यांनी हिंसाचारी मार्गाचा देखील अवलंब केला होता. भारतातील दबाव गटांची कार्यपद्धती पाश्चिमात्य देशातील दबाव गटांप्रमाणेच विकसित झालेली नव्हती. तरी पण पारंपरिक भेदावर आधारलेल्या भारतीय समाजामध्ये
या दबाव गटांनी व्यक्तींमध्ये संबंध जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. बघा, ते लोकशाही शासन पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक होतं. भारतातील संघटित व्यावसायिक दबाव गट बघा, पहिला व्यापार आणि औद्योगिक संघटनांचा दबाव गट, दुसरा प्रकार म्हणजेच मजूर संघटनांचे दबाव गट आणि तिसरं म्हणजेच शेतकरी संघटनांचे दबाव गट. असे हे 3 प्रकार आहेत. असंघटित दबाव गटामध्ये विविध क्षेत्र संबंधित अशा विद्यार्थी व युवक आणि महिला यांच्या दबाव गटांचा समावेश होतो. विवक्षित समाज घटकांच्या दबाव गटामध्ये धर्म, जाती, भाषा यांच्यावर आधारलेले दबाव गट मोडतात. अशा रीतीने बघा, भारतामध्ये दबाव गटांचा एक वेगळाच नमुना निर्माण होताना दिसत होता. भारतातील राजकीय पक्षाची मोठी संख्या लक्षात घेऊन काही टीकाकार असं म्हणतात की यातील बहुसंख्य पक्ष जे आहेत ते पक्ष दबाव गटांसारखेच कार्य करत असल्यामुळे भारतीय राजकारणात राजकीय पक्षापेक्षा दबाव गटांना अधिक महत्त्व आलेलं होतं असं म्हणता येईल. तर बघा, अशा प्रकारे आपण दबाव गटांचे राजकारण या प्रकरणामध्ये भारतातील दबाव गटांचं स्वरूप, संघटित व्यावसायिक दबाव गट, असंघटितांचे दबाव गट, विवक्षित समाज घटकांचे दबाव गट या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.